फराळामध्ये कुरकुरीत असे तिखट आंबट गोड समोसे बनवण्यासाठी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये 3 पळ्या तेल घ्यायचं, चांगलं गरम करायचं, मीठ घालायचं आहे, ओवा घालायचा आहे, कोमट पाणी घालून घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला हे भिजायला ठेवायचं, म्हणजे रवा चांगला भिजतो. हळद, लाल तिखट, हिंग, धने पावडर, जिरी पूड आपल्याला इथे घ्यायची आहे, आमचूर पावडर, साखर, मीठ, काळं मीठ एकत्र मिक्स करायचं आणि मिक्सरला आपल्याला थोडंसं हे फिरून घ्यायचं. धने पावडर आणि जिरी पूड आवर्जून घालायचे. मसाला बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर रवासुद्धा आपला व्यवस्थित भिजला गेलेला आहे. जाडसर अशी आपल्याला हलकीशी चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटली की आपल्याला याच्या अशा कापण्या बनवून घ्यायच्या जाड जाड, आणि कापण्या बनवून झाल्या की ट्रायंगलच्या शेपमध्ये आपल्याला समोसा इथे कट करून घ्यायचा आहे. कट करून झाला की लगेच तळायला घ्यायचं आहे. मंद आचेवरती कुरकुरीत असे आपल्याला हे समोसे इथे तळून घ्यायचे. तळताना मात्र आपल्याला हे थोडासा वेळ लागतो, पण आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे. अगदी 2 महिनेसुद्धा हे समोसे आपल्या इथे टिकतात. समोसे तळून झाले की केलेला मसाला व्यवस्थित त्यावरती घालून घ्यायचा, चोळून घ्यायचा आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा. दिवाळीच्या फराळामध्ये आवर्जून मुलांसाठी हा फराळ बनवा, सगळ्यांना आवडेल. तुम्हाला आवडलं तर